शहरातील जेलरोडवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली विविध आंदोलने पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर तुर्तास स्थगित करण्यात आली आहेत. अजनाळे येथील एका गर्भवती महिलेला त्रास दिल्याचा आरोप असलेल्या तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी कुणाल पानपाटील आणि विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना दूरध्वनीवरून निर्देश दिले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे महिलांमधून कौतुक होत आहे. याशिवाय उमेद अभियानातील कथित भ्रष्टाचाराविरोधात महिलांचे बिराड आंदोलन आणि अतिक्रमण कारवाईविरोधात संविधान सेनेचे उपोषणही येथे सुरू होते. पालकमंत्र्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत सर्व आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी तुर्तास माघार घेतली आहे. पालकमंत्र्यांच्या या समयसूचकतेमुळे जेलरोड परिसर सध्या आंदोलनमुक्त झाला आहे. आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी मज्जाव करून आम्हाला परत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथून आम्हाला आंदोलन स्थळी सोडलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांची दखल घेऊन माननीय पालकमंत्री जयकुमार राव साहेब आणि राम बदाने साहेब आमदारजी ग्रामीणचे हे या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संबंधितांवर गुन्हे दाखल करू, कार्यवाही करू आणि गुरुवारी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. ते कलेक्टर ऑफिसला येणार आहेत. गुरुवारी आम्हाला फोन करून त्या संदर्भामध्ये त्यांची आमच्याशी चर्चा करणार आहे. परंतु या ठिकाणी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही आणि जोपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ह्याच्या काही मशनी आहेत तोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे मागे घेतलं जाणार नाही. या ठिकाणी फक्त महिलांचं जे काही बिराड आंदोलन आहे ते बिराड आंदोलन या ठिकाणी मागे घेतलं जाईल. परंतु 11 ते 6 शासकीय वेळेनुसार आमचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमची आंदोलनाची जी काही पायरी आहे ती सतत न्याय मिळेपर्यंत आमची चालू राहील. अजनाळे या गावामध्ये पारधी समाजावरती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जो अन्याय केला, अर्ध्या रात्री अजनाळे गावामध्ये जाऊन एक गर्भवती स्त्री व त्यांच्या सोबत वृद्ध वयातील 2 व्यक्ती वरिष्ठ या लोकांना पोलीस आणि लेडीज कॉन्स्टेबल नसताना त्या महिलेला धरून व त्या माणसांना धरून सरळ पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बराच वेळ थांबवून ठेवलं. थांबवून ठेवल्यानंतर त्यांच्याकडनं 1 लाख रुपये घेतले आणि त्यांना लांब जाऊन त्या ब्रिजच्या खाली सोडून दिलं कुसुंब्या गावामध्ये. तर आज पालकमंत्री साहेब इथे आले असता आमरण त्यांनी उपोषण चालू ठेवले होते. पालकमंत्री आले असता त्यांच्यावर जवळ त्यांनी आपली व्यथा व कथा मांडली. पालकमंत्र्यांनी सरळ SP साहेबांना फोन लावला. SP साहेबांशी चर्चा करून त्या 2 पोलीस कॉन्स्टेबल वरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज पारधी समाजाचं आमरण उपोषण जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडवण्यात आलं.